विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवा भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. जर तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असाल तर तुमचे आता सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे जवळजवळ 90 ते 95% असणार आहे. याचं कारण असं आहे मित्रांनो, यामध्ये तलाठी भरती समजा एखाद्या विद्यार्थ्याने दिली आणि त्याचं सिलेक्शन झालं, तर सिलेक्शन झाल्यानंतर त्याने ऑलरेडी कुठली तरी एक्झाम दिलेली असते. आता तलाठी ही गटकची आहे. त्यानंतर जर गट ब मध्ये त्याचं एखाद्या पोझिशनमध्ये सिलेक्शन झालं तर तो काय करतो, विद्यार्थी ती पोस्ट सोडतो आणि जी ग्रुप बी ची पोस्ट आहे ती जॉईन करतो. मग काय होणार, तलाठीची पद आहे ते रिक्त राहणार. मग ते रिक्त राहिलेलं पद शासन काय करायचं की दरवेळेस नवीन जेव्हा पद भरती येईल 2 वर्षांनी 5 वर्षांनी तेव्हा त्याच्यामध्ये ऍड करायचं. तोपर्यंत ते पद रिक्तच राहत होतं. पण आता काय होणार आहे, नवीन जीआर मुळे 2 दिवसांपूर्वी आलेल्या जीआर मुळे ती जी काही वेटिंग लिस्ट आहे तिचा पिरियड आता 2 वर्षापर्यंत राहणार आहे. म्हणजे ग्रामसेवक असो, तलाठी असो, वनरक्षक, पोलीस भरती अशा सर्व प्रकारच्या ज्या सरळ सेवा भरती असणार आहे त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे. आता जर तुमचं नाव वेटिंग लिस्टमध्ये असेल तर समजून जायचं, जर एखादा पुढचा विद्यार्थी असेल ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे तो जर जॉईन झाला नाही किंवा त्यांनी जॉईन झाल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये सोडलं तर नक्की तुमचा नंबर आहे. ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे जर काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. थँक्यू.